नव्या दिवसाची नवी बातमी। महापालिका निवडणुकीमध्ये प्रमुख पक्षासह अपक्षांनी मोठ्या प्रमाणावर मतदारांना आमिष दाखवले असून त्याबाबत गुन्हे देखील दाखल झाले आहेत। मद्य, गांजा, अंमली पदार्थ तसेच रोख पैसे पकडले असून यामुळे आचारसंहितेचा भंग झाला असल्याचं समोर आले आहे। याबाबत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या कालावधीत आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मुख्य कार्यालयात तसेच प्रत्येक प्रभाग कार्यालयामध्ये आचारसंहिता व्यवस्थापन कक्ष उभारण्यात आले आहेत। तसेच 37 FST, 32 SST आणि 44 VST पथकांमार्फत आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी देखरेख ठेवण्यात येत आहे। या स्थापन करण्यात आलेल्या पथकामार्फत आणि पोलीस विभागामार्फत 15 डिसेंबर 2025 ते 13 जानेवारी 2026 या कालावधीत 6 अदखलपात्र आणि 11 अदखलपात्र असे एकूण 17 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती महापालिकेच्या आचारसंहिता कक्षाच्या वतीने देण्यात आली आहे। या निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपजिल्हाधिकारी तथा आचारसंहिता कक्ष प्रमुख सुरेखा माने यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असणाऱ्या आचारसंहिता कक्षाची स्थापना करण्यात आली होती। या कक्षाच्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या पथके आणि पोलीस विभाग मार्फत 17 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।